इलेक्ट्रिक को पावर। तरी थेट दृश्य आपण पाहताय वेदांत अग्रवाल याला बालहक्क कोर्टामध्ये काही वेळापूर्वी दाखल करण्यात आलेलं होतं आणि आता ही कोर्ट परिसरामध्ये दृश्य जी आहे ती आपण या ठिकाणी पाहताय। पुणे अपघात प्रकरणी वेदांत अग्रवाल बालहक्क कोर्टामध्ये दाखल झालेला आहे। विशाल अग्रवाल याला सध्या पोलीस आयुक्तालयामध्ये नेण्यात येते। पोलीस आयुक्तालयामध्ये नेल्यानंतर पुणे कोर्टामध्ये विशाल अग्रवाल याला हजर केलं जाईल आणि आपण पाहतोय की सध्या पोलीस जे आहेत विशाल अग्रवाल याला सध्या घेऊन पोलीस आयुक्तालयामध्ये जाताना पाहायला मिळतात। वेदांत अग्रवाल याला बालहक्क न्यायालयामध्ये हजर जे आहे ते करण्यात आलेलं होतं, मात्र आपण सध्या पाहतोय की विशाल अग्रवाल याला घेऊन सध्या पोलीस जे आहेत ते पुणे पोलीस आयुक्तालयाच्या दिशेने रवाना होताना आपल्याला पाहायला मिळतात। आज कोर्टामध्ये हजर केल्यानंतर कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं असणार। मात्र सध्या आपण पाहतोय की पोलीस जे आहेत विशाल अग्रवालला पोलीस आयुक्तालयामध्ये घेऊन जाताना पाहायला मिळतात। कॅमेरा पर्सन तुषार नंदारोसनी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। तरी थेट दृश्य जी आहे ती आपण या ठिकाणी पाहताय। वेदांत अग्रवाल याला काही वेळापूर्वीच कोर्टामध्ये हजर करण्यात आलेला आहे आणि आता विशाल अग्रवालला सुद्धा कोर्टामध्ये हजर केलं जात आहे। आरोपी विशाल अग्रवालला कोर्टामध्ये आता हजर केलं जाणार आहे। बालहक्क न्यायालयाबाहेरून कृष्णा सोनरवाडकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अधिक माहिती जाणून घेणार आहोत। कृष्णा, काय घडतंय, काय अपडेट्स आहेत? कृषी आपण पाहतो की कोर्टाच्या सूचनेनुसार वेदांत अग्रवाल आणि त्याचं कुटुंबीय त्याचबरोबर त्यांच्या वकिलांची टीम आता बालहक्क न्यायालयामध्ये हजर झालेली आहे। पोलिसांचं पथक सुद्धा या ठिकाणी पोहोचलेलं आहे। येरवडा विभागाचे जे काही DCP आहेत विजय मगर ते सुद्धा पोहोचलेले आहेत आणि वरिष्ठ अधिकारी त्याचबरोबर तपास अधिकाऱ्यांचं पथक सध्या कोर्टामध्ये हजर आहे आणि थोड्याच वेळामध्ये या सुनावणीला सुरुवात होईल आणि त्यानंतर वेदांत अग्रवाल याच्यावरती प्रौढ म्हणून खटला चालवण्याचे आदेश बालहक्क न्यायालय देतं का, हा अत्यंत महत्त्वाचा जो काय आदेश आहे तो थोड्या वेळामध्ये येण्याची शक्यता आहे। त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयाकडे आता सगळ्यांचं लक्ष जे आहे ते लागलेलं आहे। एकीकडे वेदांत अग्रवाल याचे वडील विशाल अग्रवाल यांना सुद्धा क्राईम ब्रांचने अटक केल्यानंतर त्यांना सुद्धा दुसऱ्या कोर्टामध्ये हजर केला जाणार आहे। मात्र सगळ्यांचं लक्ष बालहक्क न्यायालयाच्या निर्णयाकडे लागलेलं आहे। थोड्याच वेळामध्ये या निर्णयाची शक्यता आहे। त्यामुळे पुणे पोलीस आपली बाजू जी आहे ती कोर्टामध्ये मांडणार आहेत। 17 वर्ष 8 महिने इतकं वेदांत अग्रवालचं वय आहे, मात्र त्याने केलेला हा गुन्हा अत्यंत गंभीर आहे आणि त्यामुळे तो अल्पवयीन म्हणून ग्राह्य न धरता प्रौढ म्हणून ग्राह्य धरला जावा आणि त्याच्या विरोधामध्ये खटला चालवण्याची परवानगी मिळावी। शिवाय त्याला अटक करून त्याची पोलीस कस्टडी मिळवण्याचे प्रयत्न जे आहेत ते सध्या पुणे पोलिसांचे आहेत। येरवडा पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला होता। काही कलमांची वाढ सुद्धा त्यामध्ये करण्यात आली आणि त्यानंतर आता आपण पाहतोय की पुणे पोलिसांनी बालहक्क न्यायालयासमोर जो काही अर्ज केलेला होता की वेदांत अग्रवाल याला प्रौढ म्हणून ग्राह्य धरून त्याच्यावरती खटला चालवण्याचे आदेश आम्हाला मिळावेत किंवा तशा पद्धतीचं जो काही अर्ज आहे त्या अर्जावरती आता सध्या पुण्याच्या बालहक्क न्यायालयासमोर ही सुनावणी सुरू आहे। थोड्याच वेळामध्ये सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायाधीश परदेशी मॅडम यांच्या कोर्टाकडून काय नेमके आदेश दिले जातात, वेदांत अग्रवाल याच्या अडचणीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। कारण पुणे पोलिसांचा जो काही रिपोर्ट आहे किंवा त्यांचं जे काही म्हणणं आहे ते कोर्टासमोर मांडलं जात आहे आणि त्यानंतर डिफेन्सची बाजू म्हणून ॲडव्होकेट प्रशांत पाटील हे सुद्धा वेदांत अग्रवालची बाजू मांडणार आहेत। त्यामुळे दोन्ही बाजूची युक्तिवाद पहिल्यांदा होतील आणि त्यानंतर पुणे पोलिसांचा जो काही रिपोर्ट आहे किंवा त्यांनी जो काही अहवाल तयार केलेला आहे त्यानुसार वेदांत अग्रवाल हा अल्पवयीन की प्रौढ हे थोड्याच वेळामध्ये समजू शकेल। त्यामुळे पुणे बालहक्क न्यायालयाच्या निर्णयाची अपेक्षा थोड्याच वेळामध्ये आहे ती वर्तवली जाते आणि तशा पद्धतीचा सगळा बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे। अल्पवयीन मुलांचं कोर्ट असल्यामुळे माध्यम प्रतिनिधींना आतमध्ये परवानगी नाहीये। मात्र ही सुनावणी पूर्ण झाल्यानंतर पुढच्या काही मिनिटांमध्ये हा निर्णय येण्याची शक्यता आहे। त्यामुळे वेदांत अग्रवाल याला पुन्हा एकदा प्रौढ म्हणून जाहीर केल्यानंतर त्याच्यावरती अटकेची कारवाई केली जाते किंवा काही वेगळा निर्णय पुण्याच्या बाल न्यायालयाकडून दिला जातो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं मागच्या 2-3 दिवसापासून जे पुण्यातलं हिट अँड रनचं प्रकरण चर्चेमध्ये आहे त्यामध्ये नेमकं पुणे बालहक्क न्यायालय काय निर्णय देतं हे आता पुढच्या काही मिनिटांमध्ये स्पष्ट होणार आहे। जर वेदांत अग्रवालला प्रौढ म्हणून न्यायालयानं मान्य केलं आणि त्याच्यावरती खटला चालवण्याची परवानगी दिली तर आजच पोलीस त्याला अटक करू शकतात आणि त्यानंतर त्याच्या रोजच्या कोर्टामध्ये नियमित कोर्टामध्ये त्याला हजर केलं जाऊ शकतं, त्याची कस्टडी मिळवण्याचे प्रयत्न केले जाऊ शकतात आणि रिमांड मिळवल्यानंतर पुढची कायदेशीर कारवाई सुद्धा केली जाऊ शकते। मात्र सध्याची आपण परिस्थिती आपण पाहतोय की कोर्टामध्ये सुद्धा सुनावणी सुरू आहे। पोलीस आपली बाजू मांडतील, त्यानंतर डिफेन्सची बाजू प्रशांत पाटील ॲडव्होकेट जे आहेत वेदांत अग्रवालचे ते मांडतील आणि दोन्ही बाजूची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर निर्णय येण्याची शक्यता। नक्कीच धन्यवाद कृष्णा दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट सातत्याने तुमच्याकडून जाणून घेणार आहोत।
तर पुणे अपघात प्रकरणी वेदांत अग्रवाल याला बालहक्क कोर्टासमोर आता हजर करण्यात आलेला आहे. त्याच्यासोबत त्याचे पालक सुद्धा आहेत. त्याचे वडील विशाल अग्रवाल यांना सुद्धा आता काही वेळामध्येच दुसऱ्या कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे. डीसीपी विजय मगर यांची बालहक्क कोर्टामध्ये सध्या उपस्थिती असल्याचं पाहायला मिळते. वेदांत अग्रवाल बालहक्क कोर्टासमोर त्याला आता सध्या हजर करण्यात आलेला आहे. काही वेळापूर्वीची दृश्य आपण पाहताय, ज्यावेळेला विशाल अग्रवाल याला पुणे आयुक्तालयामध्ये हजर करण्यात आलेलं होतं आणि आता त्याला कोर्टाकडे नेलं जात आहे. त्या ठिकाणी त्याला उपस्थित केलं जाईल. आणि दुसरीकडे आपण पाहताय की वेदांत अग्रवाल याच्या संदर्भात कोर्टामध्ये सुनावणी सुरू झालेली आहे.